माय फॅम तुम्ही ऐकत आहात. मी आहे पूर्वा तुमच्या सोबत आणि आज आपण बोलणार आहोत पुरुषांमध्ये ऑब्झर्व केली जाणारी एक आरोग्याची समस्या, ती म्हणजेच बेनाइन प्रोस्टॅटिक हायपरप्लाझिया BPH. आणि याचबद्दल महत्वपूर्ण माहिती देण्यासाठी आपल्या सोबत जॉईन झालेले आहेत डॉक्टर ऋतुराज पेंडकर, कन्सल्टंट यूरोलॉजिस्ट, पेंडकर हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर. सर, या कंडिशन मध्ये लाईफस्टाईलवर काय प्रभाव होतो आणि ती आपण कशी नॉर्मल ठेवू शकतो? मेनली जे काही आपले आजोबा किंवा त्या वयाचे पुरुष असतात ते आपण बघितलं असेल की ते आपल्याला म्हणतात की मला रात्री वारंवार लघवीला उठावं लागतं, त्याच्यामुळे माझी झोप होत नाही. सो फर्स्ट थिंग इज दॅट की त्यांची झोप पूर्ण होत नाही, त्याच्यामुळे ते दिवसा पण असे त्यांना सारखी झोप येत राहते, दुपारच्या वेळेला ते झोपतात आणि मग पूर्ण झोप न होण्यामुळे त्यांना थकवा, चिडचिड ही वाढलेली असते. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या लोकांना कुठेही पब्लिक प्लेसमध्ये ते लोक जास्ती वेळ एका ठिकाणी बसून राहणं किंवा एक काम सतत करत राहणं हे करू शकत नाहीत, कारण की त्यांना वारंवार लघवीसाठी जावं लागतं. सो जेव्हा ह्या गोष्टी वारंवार आणि खूप दिवसासाठी होत राहतात तेव्हा त्याचा नक्कीच राहणीमानावरती एक परिणाम तर होतोच. सर, BPH ला ट्रीट करण्यासाठी सर्जरी हा एकमेव उपाय आहे का? नाही मॅडम, फक्त सर्जरी हा एकच ऑप्शन आहे असं नाही. आपण BPHच्या ट्रीटमेंटला पहिले आपण 3 भागात डिवाइड करायला पाहिजे. पहिले तर म्हणजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स, म्हणजे तुमच्या राहणीमानातले बदल. दुसरी गोष्ट म्हणजे मेडिकेशन्स आणि तिसरी गोष्ट म्हणजे सर्जरी, जो की नक्कीच शेवटचा पर्याय ठेवायला पाहिजे. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्समध्ये पाण्यावरती नियंत्रण ठेवणं, म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला जेवढंही पाणी दिवसभरात घेणं आहे ते तुम्हाला संध्याकाळी 7 वाजेच्या आधी घेणं आहे ह्या रुग्णांनी ज्यांना असे लक्षणं आढळणं चालू झालेले आहे. लघवी करून मगच झोपायला जाणं अपेक्षित आहे. आणि डबल वॉर्डिंग, म्हणजे एकदा लघवी झाली की तिथेच उभं राहून पूर्ण पोथा खाली होईपर्यंत लघवी करणं हे एक गोष्ट आहे जी केल्याने ह्याचे सिम्पटम्स थोडे कमी होऊ शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे हे सिम्पटम्स असले तर तुम्ही एका युरोलॉजिस्टला दाखवायला पाहिजे. इन्व्हेस्टिगेशन्समध्ये तुमचा पहिले तर IPSS स्कोअर, म्हणजे हा एक सिम्पटम स्कोअर असतो, इंटरनॅशनल प्रोस्टेट सिम्पटम स्कोअर. त्याच्याने तुम्हाला माइल्ड, मॉडरेट किंवा सिव्हिअर सिम्पटम्स आहेत, यू गेट कॅटेगराइज्ड इन दीज सिम्पटम्स आणि अकॉर्डिंगली तुमचा लाईन ऑफ मॅनेजमेंट बदलते. त्याच्यानंतर तुमचे काही टेस्ट जसं की PSA लेवल, दॅट इज प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजन लेवल्स, जे की बिनाइन प्रोस्टेटमध्ये नॉर्मल किंवा थोडेसे वाढलेले असू शकतात, पण कॅन्सरमध्ये ते अतिशय प्रमाणात वाढलेले असतात आणि इथे तुम्हाला डिफरन्शिएट करता येऊ शकतं. त्यानंतर सोनोग्राफी, ज्याच्यामध्ये आपल्याला प्रोस्टेटचा साईज समजतो. त्याच्यानंतर लघवी केल्यानंतर किती लघवी राहती आहे जमा ते आपल्याला समजतं. किडनीवरती सूज आहे का, ब्लॅडरमध्ये कुठले स्टोन्स आहेत का, या सगळ्या गोष्टी आपल्याला सोनोग्राफीमध्ये समजतात. युरोफ्लोमेट्री, ज्याच्यामध्ये आपल्याला लघवीची धारेचे बद्दल माहिती मिळते. आणि गरज पडल्यास जर डॉक्टरांना असं वाटत असेल की तुम्हाला कॅन्सर असू शकतो तर ते तुम्हाला प्रोस्टेटचा MRI आणि प्रोस्टेटची बायोप्सी सुचवू शकतात. पण ह्या कुठल्याही याच्यामध्ये हे बायोप्सी आणि हे प्रत्येक वेळेला मॅन्डेटरीच आहे असं नाही. ह्याच्यानंतर तुम्हाला गोळ्या चालू करतात ज्या की अल्फा ब्लॉकर असू शकतात, जसे की टॅम्सुलोसिन, सिलोडोसिन आणि अल्फोझोसिन नाही. आणि त्याच्यासोबत तुम्हाला काही अँटी मस्कॅरिनिक ड्रग्स किंवा मिराबेग्रॉन सारखे तुमच्या पोथ्याला शांत ठेवणारे ड्रग्सची पण गरज पडू शकते. सो व्हॉट एव्हर फिट्स युअर नीड, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आणि ड्रग ह्याचा बॅलन्स करून आपण जेवढ्या दिवस सर्जरीला पुढे ढकलू शकतो तेवढा आपण ढकलण्याचा प्रयत्न करतो. पण जर हे केल्यानंतर पण जर पेशंटला वारंवार त्याची लघवी थांबत असेल आणि त्याला लघवीची नळी टाकावं लागत असेल, जर त्याला पोथ्यामध्ये खडे होत असतील, वारंवार लघवीचं इन्फेक्शन होत असेल, प्रोस्टेट वाढल्यामुळे दोन्ही किडनीवरती सूज येत असेल, ह्या सगळ्या बाबतीमध्ये मग मात्र आपल्याला ऑपरेशनचा पर्याय घ्यावा लागतो. सर, एनलार्ज्ड प्रोस्टेट या कंडिशनचे अर्ली साइन्स, सिम्पटम्स किंवा कॉजेस याबद्दल काय सांगाल? प्रोस्टेटची वाढ ही 2 प्रकारे असू शकते, एक तर कॅन्सरयुक्त वाढ आणि बिना कॅन्सरची वाढ. तर आपण जे आज डिस्कस करत आहोत ते BPH म्हणजे बिनाइन प्रोस्टॅटिक हायपरप्लेझिया, म्हणजे कॅन्सर विरहित वाढीबद्दल आपण आज डिस्कस करत आहोत. तर ही जी वाढ आहे ती प्रत्येक पुरुषामध्ये, पुरुष ग्रंथी ज्याला प्रोस्टेट असंही म्हणतात, ती पुरुष मरेपर्यंत ती वाढतच असते. म्हणून हा जो त्रास आहे तो जनरली 50 वर्षा पुढील पुरुषांना होतो. रुग्णांना काही स्टोरेज सिम्पटम्स आणि काही वॉइडिंग सिम्पटम्स असे 2 प्रकारचे सिम्पटम्स असू शकतात. स्टोरेज सिम्पटम्समध्ये इन्क्रीज फ्रिक्वेन्सी, म्हणजे वारंवार लघवीला जावं लागणं, लघवी कंट्रोल न होणं आणि रात्रीतनं एका वेळेपेक्षा जास्ती लघवीला उठावं लागणं. आणि वॉइडिंग सिम्पटम्स, जेणेकरून धार बारीक असणे, जोर लावावं लागणे, धार थांबत थांबत होणे, ह्या काही सिम्पटम्स असू शकतात. जर ह्याचं ट्रीटमेंट नाही झाली तर लघवी थांबणे,
लघवीतनं रक्त जाणे, लघवीतनं संसर्ग होणे म्हणजे UTI होणे, वारंवार लघवीच्या पिशवीमध्ये खडे निर्माण होणे किंवा किडनीलाही धोका होऊ शकतो. सर, प्रोस्टेट कॅन्सर आणि बीपीएच ह्या दोन्ही कंडिशन सेम आहेत का? प्रोस्टेट कॅन्सर आणि बीपीएच हे ऍब्सोल्युटली दोन्ही डिफरंट गोष्टी आहेत. Okay. या दोन्हीही गोष्टी जरी 50 वर्षावरील पुरुषांनाच होत असल्या तरीही बिनाईन प्रोस्टेट हे पेरियुरेथ्रल ट्रान्झिशन झोन म्हणजे आपल्या लघवीच्या नळीच्या आजूबाजूच्या पुरुष ग्रंथीचा जो भाग आहे तिथे ती वाढ असते आणि त्याच्यामुळे ती वाढ आपल्या लघवीच्या नळीला दोन्ही बाजूनी दाबते आणि त्याच्यामुळे लघवी होऊ शकत नाही. पण कॅन्सर हा पुरुष ग्रंथीमध्ये कुठेही होऊ शकतो, पण तो ट्रान्झिशनल झोनमध्ये कॉमन नसून तो प्रोस्टेटच्या बाहेरच्या म्हणजे पेरिफेरल झोनमध्ये कॉमन असतो आणि दोघांचेही सिम्पटम्स हे सिमिलर असतात, पण एक कॅन्सर आहे आणि दुसरा कॅन्सर नाही आहे. सर, एनलार्ज्ड प्रोस्टेटचे काही अर्ली साईन्स काय असू शकतात? जेव्हा कुठलाही पुरुष 50 वर्ष क्रॉस करतो तेव्हा त्याला जर असं जाणवत असेल की त्याला पहिल्याच्या मानाने वारंवार लघवीला जावं लागत आहे किंवा रात्रीला एकापेक्षा जास्ती वेळेला लघवीसाठी उठावं लागत आहे, त्याची लघवीची धार बारीक झालेली आहे, लघवी करताना जोर लावावा लागत आहे, लघवीला उभं राहिल्यानंतर लघवी चालू होण्यासाठी जास्त काळ थांबावं लागत आहे, जेव्हा लघवीची धार चालू होते तेव्हा ती थांबत होत आहे. जर हे कुठलीही गोष्ट जाणवत असेल तर हे प्रोस्टेटचे सुरुवातीची लक्षणं असू शकतात आणि हे लक्षणं लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या युरोलॉजिस्टला भेटणं खूप गरजेचं आहे. थँक्यू सर. दिस इज अ पब्लिक अवेयरनेस इनिशिएटिव्ह फॉर प्रोस्टेट हेल्थ. स्टे ट्यून्ड टू माय FM. चलो अच्छा सुनते हैं.